धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। जयकुमार रावल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। गोटेंची मागणी। नाशिक येथील तथाकथित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचे पडसाद आता राजकीय वर्तुळावरही उमटू लागले आहेत। विविध मंत्र्यांची नावे चर्चेत येत असताना पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे नावही समोर आले आहे। कॅप्टन अशोक खरात यांची खासगी संस्थेला पर्यटन विभागाच्या माध्यमातून तब्बल 1.5 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल गोटे यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे। अनिल गोटे यांनी म्हटले आहे की हा निधी 100% अशोक खरात यांच्या खासगी संस्थेला देण्यात आला असून हा निधी तात्काळ मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून वसूल करावा, तसंच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे। याशिवाय अशोक खरात यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होणे हे गृह खात्याचे अपयश असल्याचा आरोपही गोटे यांनी केला। या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे। दरम्यान या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून पुढील काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपन देसले, धुळे। कुमार रावल यांनी कशाच्या आधारावर निधी दिला अशा किती संस्थांची त्यांच्याकडे मागणी आली होती आणि किती संस्थांची त्यांनी मान्य केली हे खुलासेवर आलं पाहिजे ना। आणि खरात लिंग पिसाळाचं मूत्र, कफ सिरप, ते परदेशाचं मध आणि वेगळा असं एकत्र करून जे काय वाहने जल तयार होत होतं ते जयप्रकाश जयकुमार रावलांनी घेतलं आहे का? काय जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्याची चौक कशी लागली? फेंटासारखी होती, कोकोलासारखी होती, काय काय कळायला पाहिजे ना। आपली काय मागणी असेल अण्णासाहेब? या सर्व प्रकरणाची चौकशी हे महाराष्ट्राच्या गृह खात्याकडे किंवा केंद्रीय गृह खात्याकडे ठेवू नये। याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही असल्यामुळे खऱ्या अर्थाने जर यांना थोडी लाच शिल्लक असेल तर ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडे करा। हे महाराष्ट्राच्या गृह खात्याकडे किंवा केंद्रीय गृह खात्याकडे ठेवू नये। याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही असल्यामुळे खऱ्या अर्थाने जर यांना थोडी लाच शिल्लक असेल तर ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।